आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय, सब संतन की जय, गो माता की जय, भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आय सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। काल आपण बघितलं की एका स्थानी दत्तात्रेय आणि त्यांचे मित्र म्हणजे ऋषीपुत्र आहेत, ते सगळे ऋषीनंदन आहेत, ते एके ठिकाणी बसलेत आणि त्यांची चर्चा सुरू आहे आणि ते वर्णन करतायत की आम्हाला रूपज्ञान जास्त महत्वाचं वाटतं। कोणी चर्चा करतंय की मला हे आवडतंय, स्वरूपाची पूजा करणं, रूपाची पूजा करणं, मूर्ती ध्यान करणं हे मला अधिक आवडतं। आणि दासोपंत तिथे सांगतात की प्रीती योगे गुणे अधिकारे संप्राप्ती नव्हे, म्हणजे अधिकारानं खरं म्हणजे कुठली गोष्ट संप्राप्त होत नाही, प्राप्त होत नाही, पण ती प्रीतीनं मात्र तुम्हाला ती मिळू शकते। आणि ही प्रीती ते सांगतात की सगुण भक्ती केल्यानं सगुण भक्त प्रियू नित्य वर्ते दक्ष संगे। दासोपंत इथे निवेदन करतात आणि अशीच एक चर्चा पुन्हा या सगळ्या ऋषीपुत्रांची, जे शास्त्रकार आहेत, नाना मतांतर व्यक्त करणारे, यांची एक चर्चा अशीच पुढे रंगली आहे। आपण ती चर्चा आज घेऊ आणि दत्तलीला किंवा कुमार दत्ताची ही जी सुंदर घटनांची एक आपल्याला रांग बघायला मिळते ह्याच्यामध्ये, ती आपण आज इथे थांबू। कारण दत्तलीलांच्या मध्ये बाळलीलांचं प्रमाण आहे, काही कुमार लीला आहेत श्री दत्तात्रेयाच्या, त्यापैकी हा भाग आहे। आणि हे कशासाठी आहे तर वेगवेगळ्या मतांच्या वरती माणसांच्या मध्ये, बुद्धिवाद्यांच्या मध्ये, पंडितांच्या मध्ये शास्त्रार्थ व्हायचा, चर्चा व्हायची आणि मग मतमतांतरांनी सामान्य लोकांच्या मनामध्ये आशंका उत्पन्न होऊ नये यासाठी दासोपंतांनी या नाटकामधून चर्चा घडवून आणलेल्या आहेत। मीमांसा आहे, चर्चा आहे, वादविवाद आहेत आणि मग सामान्य लोकांना जो आवडतो, सामान्य माणसाच्या मानसिकतेला जो साद घालतो, सामान्य माणसाची जी भावना असते त्या भावनेला हात घालणारा असा हा भक्ती संप्रदाय, सगुण रूपाच्या भक्तीचा संप्रदाय म्हणून दासोपंत वर्णन करतात। असंच एक चर्चा रंगलेलं पद त्यांनी पुढे घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा अनेक पात्र बोलतायत, ते आपलं मत प्रकट करतायत आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या मतांचा पुन्हा गलबला दासोपंतांनी उभा केलेला आहे। पदाची सुरुवात बघा काय होते आणि मी एकूण पदच अगोदर त्याचं अभिवाचन करते आणि मग आपण त्याच्या विवरणाकडे जाऊया। खरं म्हणजे थोडंसं अवघड वाटणारं, चर्चा असणारं तात्विक असं पद आहे, पण दासोपंतांचा विचार मांडण्यासाठी म्हणून किंवा दासोपंतांचा हेतू, हे पद लिहिण्याच्या मागचा त्यांची भूमिका मला फार महत्वाची वाटते। आजही बघा कितीतरी मतवाद आहेत आणि मग सामान्य माणूस या चर्चांच्या पोळ्याला पिकून किंवा त्याला ते नकोसं वाटून काहीतरी तिसऱ्या चुकीच्या गोष्टीच्या नादी लागण्याची शक्यता अधिक असते आणि असं होतंय। आपण बघतो आहोत की मी कोणाचं नाव घेणार नाही, पण माणसं भोंदू साधूंच्या नादी लागतात। अहो चांगली चांगली माणसं लागतात, ज्यांना आपण बुद्धिवादी म्हणतो, ज्यांना आपण शहाणी माणसं म्हणतो, जे समाजाला मार्गदर्शन करू शकतील अशी माणसं सुद्धा अशा चुकीच्या लोकांच्या नादी लागतात। त्याचं कारण असं आहे की दासोपंतांनी त्याची गोम इथे आम्हाला सांगितली। हा जो शास्त्रवाद आहे ना, त्या शास्त्रवादाला अति तार्किक करणं चुकीचं आहे।
अत्यंत तर्क कर्कशतेनं आपण या गोष्टी मांडायला गेलो की माणसं भांबावतात आणि मग ह्या भांबावलेल्या मनोअवस्थेतली माणसं चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता आहे. आणि हे दासोपंतांना नकोय. मी फार याचा उहापोह करणार नाही, पण एक मुद्दाम ही गोष्ट अंगुली निर्देश केल्याशिवाय मी सोडणार नाही. त्याचं कारण असं आहे की हिंदू धर्मातल्या मतमतांतराला भांबावून, कंटाळून, वैतागून, फक्त मतालाच नव्हे, अनेक जण कर्मकांडाला, अनेक जण उच्चनीच भावाला, अनेक जण वेगवेगळ्या कारणांनी कंटाळून, वैतागून दुसरा धर्म स्वीकारायला तयार होतात. मी कोणत्या धर्माचं नाव घेत नाही, पण हा खेळ आत्तापर्यंत सुरू आहे. अगदी आजही ती गोष्ट आहे. पैशाची लालूच असू दे, कर्मकांडाचा वैताग असू दे, किंवा मत न पटणं असू दे. हे मत न पटणं का होतं, तर आमच्याकडे अनेकांनी स्वयंप्रज्ञपणे आपली मतं मांडलेली आहेत. पण ही मतं मांडत असताना सुद्धा सगळ्या विचारांचा एक सकलार्थ कोणी मांडला नाही, ज्याला आपण सुवर्ण मध्य असं म्हणूया. हा जर सुवर्ण मध्य काढला, लोकांना आवडेल, पटेल अशी लवचिकता त्याच्यामध्ये असली, तर लोक दुसऱ्या वाटेला जाणार नाहीत, असं दासोपंतांना इथे सांगायचंय. तत्कालीन परिस्थितीचा विचार करता, यावनी सत्तेचा विचार करता, हे मुसलमान राजे हिंदूंना बळजुबरीनं मुसलमान करण्याची त्यांची जी युक्ती होती ती अवलंबत होते. आणि अनेक ब्राह्मण विद्वान बळजुबरीनं, वेगवेगळ्या कारणांनी, सत्तेच्या कारणांनी, लालसेनी, पैशानी, अन्य काही कारणांनी त्यांनी मुस्लिम धर्मीय केले. जर विद्वान अशा लोकांना अशा प्रकारे बळी पडतो, तर दासोपंतांच्या मनामध्ये शंका उत्पन्न होते की सामान्य माणसाची काय कथा. अरे, ज्या माणसाला अद्वैत, द्वैताद्वैत, केवलाद्वैत अशा प्रकारच्या मतांच्या चक्रव्यूहामध्ये काहीही सुचणार नाही, त्याला तुम्ही या चक्रव्यूहात अडकू नका, त्याला साधा सरळ भक्तियोग करू द्या. न जाणो या सगळ्या मतांच्या गलबल्यामध्ये तो भांबावून जाईल आणि नको हा धर्मच नको असं म्हणेल आणि दुसऱ्या धर्माचा स्वीकार करेल. ही भूमिका असली पाहिजे का दासोपंतांची? तर मला या ठिकाणी हो हे उत्तर द्यावंसं वाटतं. त्या परिस्थितीचा विचार करा आणि आजच्याही परिस्थितीचा विचार करा. आजही अनेक लोक जे गरीब आहेत, ज्यांना धर्म कशा शिकावा, धर्म कसा पाळावा, धर्म म्हणजे काय या गोष्टीशी काही घेणं देणं नाही, ते लोक ख्रिश्चन होतात आहे पैशाच्या जोरावर. पण धर्मनिष्ठा म्हणजे काय हे त्यांना जर कळलं तर ते असं करणार नाहीत. मग धर्मनिष्ठा असण्यासाठी काय आवश्यक आहे, तर एकवाद आवश्यक आहे, एकात्मवाद आवश्यक आहे. सगळ्यांनी एकसंघ एकोप्यानं राहणं आवश्यक आहे. सर्वांचा विचार एक असला पाहिजे धर्माच्या संदर्भातला. पण इथे असं घडत नाहीये, ही खंत दासोपंतांना आहे. आणि तो हे वाद आम्हाला सुंदर नाटकातून त्यांनी दाखवले. बघा पद काय म्हणते आपण बघूया. नाना शास्त्रकार करीती स्वमते योग्यते अनुसार वादू. वादच उत्पन्न केलाय त्यांनी. एका ते स्वयुक्ती सूत्रार्थेची एक प्रमाण एकासी वेदू. बहिर्मुख जन सिद्धांत गमिती नाही सत्य तत्वबोधू. तयाचे बोलणे आहाच वाणे तेणे न गुंपती परमसाधुरे. बापा शब्द ज्ञानी निष्ठा नाही रे. वृथा श्रम कर होय देही.
सिद्ध आत्मतत्व नेणोनी प्राणिये कैसे पडले संदेही. एक म्हणती आम्हा प्रत्यक्ष प्रमाण परशब्दी विश्वासु नाही. अनुमानाचे वाक्य न म्हणू सर्वथा उपमान कवणाचे काही. दिसे तेची असे विनाशे विनाशे पुढती होणे नसे काही. निमाला तरंगू पुढती नवमजे कारण ते ठाईचे ठाई रे. एक म्हणती शून्य आभासू भासला. अभावी शून्य संचले संयोगी आत्मत्व वियोगी शून्यता. मी पण शून्याकार झाले. पुढती कवणा जन्मू के मरणे शून्यत्वा शून्यची आले. शून्या प्रति कर्म हे मृषा सोसणी केले ते वायाची गेले. एक म्हणती शून्य शून्य ते सर्वदा तया ते आभास काही. या लागी पंचक भूतांचे साकार जीव या वेगळा देही. जैसे कर्म करी तैसे फळ पावे नियंता कवणाची नाही. स्वर्गुतोची मोक्षु येरुतो संसार कर्मिनांदे दोही ठाई रे. एक म्हणती विश्वकर्ता सर्वेश्वर जीवू तो नित्य संसारी. अनादि सिद्ध दोघे तैसाची प्रपंचु भेदुची सत्य सर्वत्री. व्यवहार येथ प्रमाण थोरले सत्य विश्व सर्वापरी. महाप्रळय ही परमाणुत्वे सर्व वर्ते ये नित्य अंबरी. एक म्हणती मायोपाधी सर्वेश्वर अविद्योपाधी जीवात्मा. उपाधिद्वयाचा मिथ्यात्वी केवळ कैसा ईशु कैसा आत्मा. गुण व्यतिरेके अपाहता अधिष्ठान वेगळे ते रूपानामा. गुणधर्म कर्म शरीर नाभेद तिन्ही तया परब्रह्मा. एक म्हणती सत्ये वाचून सर्वथा भान असतासी नाही. तरी जे सत्य ब्रह्म तेची जीवेश्वरी सत्यवर्ते दोही ठाई. प्रकृतिद्वय हे विवर्तु जाणता अधिष्ठानी भिन्न काही. सत्ता भेदे सर्व ब्रह्म निरंजन भेदु नये कोठे काही. ऐसा करिता वादू जन्मची लोटले. पुढे नाही संख्या जाण सद्गुरुचा संग जयासी घडला. ते पावले यथार्थ ज्ञान. तयाचे निमते शास्त्राचे अनुवाद एक देशी खंड ज्ञान. दिगंबर कृपा जया घडे ते बा करीती त्याचे समाधान. एक वादसभा म्हणूया आपण. ही वादसभा आहे. दासोपंत म्हणतात नाना शास्त्रकार करीती स्वमते योग्यते अनुसार वादू. एकांते स्वयुक्ती सूत्रार्थेची एक प्रमाण एकासी वादू. वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास करून पंडित म्हणून घेणारे बुद्धिवादी आपल्या आपल्या स्वमतानुसार योग्यतेनुसार वाद करतायत. एकाते स्वयुक्ती. एक जण स्वतःच्या युक्तीनच काही मत मांडतोय. दुसरा सूत्रार्थाच्या वरती आपलं निरूपण करतोय. आणि एकाला वेद प्रमाण वाटतात. बाह्य गोष्टींना जे लोक
प्रमाण मानतात ते लोक सत्य तत्वबोधू, तत्वबोध तर करतायत सत्याचा, पण नुसतं त्यांचं बोलणं इतकं गोड की त्याच्यामध्येच ते लोकांना गुंतवून ठेवतायत. आणि मग अशी चर्चा सुरू झालीये, वेगवेगळे लोक चर्चा करतायत. दासोपंतांनी इथं मुद्दाम या गोष्टींचा उल्लेख केलाय बरं का. सूत्रार्थेची एक प्रमाण एकासी वेदू. तर सूत्रार्थ म्हणजे काय, तर इथे त्याचा अर्थ आहे ब्रह्मसूत्र. म्हणजे भगवान बादरायण व्यासरचित हा एक ग्रंथ आहे. याच्यामध्ये 555 सूत्र आहेत. हा वेदांत सिद्धांताचा आकार ग्रंथच असल्यानं याच्यामध्ये वेदांत सूत्र, यालाच वेदांत सूत्र असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि म्हणून सूत्रार्थाचा वाद करणारा एक जण ह्याच्यामध्ये आहे असं त्यांनी म्हटलंय. या सूत्रार्थ ग्रंथामध्ये समन्वय, अविरोध, साधन आणि फल या नावाचे 4 अध्याय आहेत आणि याचे 4 पाद आहेत. आता ह्या सगळ्या सूत्रांच्या वरती अभ्यास करून निर्गुणोपासनेचं, सगुणोपासनेचं फळ या सूत्रार्थांच्या मध्ये सांगितलेलं आहे. पराविद्येचं फळ सांगितलंय, अपराविद्येचं फळ सांगितलंय. आता हे खरं म्हणजे 4थ्या अध्यायामध्ये उपासना, साधना याचा विचार त्याच्यामध्ये केलेला आहे. या सूत्रांचा अभ्यास करून दासोपंतांचा उद्देश असा की ब्रह्मसूत्रांचा अभ्यास करून कोणी वाद करतंय, तर कोणी वेदांना प्रमाण मानतंय. आणि हे सगळे लोक चर्चेला बसलेत जे शास्त्रकार म्हणवतायत स्वतःला. आणि मग दासोपंत इथे निवेदन करतात, बाप्पा शब्द ज्ञानी निष्ठा नाही रे, वृथा श्रम कर होय देही रे, सिद्ध आत्मतत्व नेणोनी प्राणिये कैसे पडले संदेही रे. आणि हा शास्त्रवाद चाललेला आहे त्या सभेमध्ये. त्या सभेचं त्रयस्थपणे निरूपण जणू काही दासोपंत करतायत, विवेचन दासोपंत करतायत, किंवा आपण म्हणूया कॉमेंट्री करतायत. थोडक्यात ही कॉमेंट्री करतानाचा जो सूत्रधार आहेत ते सूत्रधार स्वतः दासोपंत आहेत. आणि ते म्हणतात की बाबा नुसतं बोलण्याने काही होत नाही बाबा, नुसत्या शब्दज्ञानावरती निष्ठा ठेवून होत नाही. हे खरं म्हणजे वृथा आश्रम आहे, याचा काही उपयोग नाही, हे फळद होणार नाही. कारण सिद्ध तत्व काय आहे, तर ते आत्मतत्व आहे. ते आत्मतत्व सोडून जर तुम्ही सगळ्या इतर गोष्टीचा काथ्याकूट करत बसलात, तर हा काथ्याकूट हे प्राणी करतायत याचा मला मोठा त्रास होतो, मला खेद वाटतो. कारण त्याचं ते सांगतात की सिद्ध आत्मतत्व नेणोनी प्राणी कैसे पडले संदेही. याला होणार काय आहे, तर नुसतं काथ्याकूट तत्वांचं कुटणं होईल, चर्चा होईल, वादविवाद होतील आणि सर्वसामान्य लोक फक्त संदेहात पडतील, आशंका उत्पन्न करतील, ते भांबावतील. त्यांनी काय करावं हे त्यांना कळणार नाही. आणि म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचा काथ्याकूट कामाचा नाही. पण इथे तो काथ्याकूट चालू आहे, तो सुरू आहे, ती सभा सुरू आहे. आणि दासोपंत कॉमेंट्रेटर आहे, ते कॉमेंट्री करत आहेत की अशा अशा प्रकारची सभा चालू आहे, लोक चर्चा करतायत, शास्त्रकार आहेत, वेदांती पंडित आहेत, ब्रह्मसूत्रावरती भाष्य करणारे विद्वान आहेत. आणि अशा सगळ्यांची ही चर्चा सुरू आहे. दासोपंत याची कॉमेंट्री करतायत, त्याचं समालोचन करतायत. आणि हे समालोचन करता करता आता ते आम्हाला सांगतात, ते म्हणतात, एक म्हणती आम्हा प्रत्यक्ष प्रमाण, परशब्दी विश्वासू नाही, अनुमानाचे वाक्य न म्हणू, सर्वथा उपमा न कवणाचे काय. म्हणायला गेलं तर एकेका शब्दावरती फार वेळ चर्चा करता येईल, पण आपण ढोबळ मानाने याचा अर्थ बघू. दासोपंत इथे सांगतायत
एक म्हणती आम्हा प्रत्यक्ष प्रमाण. आता हे कोणत्या गोष्टीवर आहे? तर पुनर्जन्म किंवा आत्मा जो आम्हाला दिसत नाही, हे आम्हाला काही मान्य नाही. आम्हाला समोर जे दिसतं त्याच्यावरती विश्वास आहे. स्वर्ग नरक या गोष्टींवर आमचा विश्वास नाही. तुम्ही म्हणता की देवाची भक्ती केल्यानंतर परलोकाला आम्ही प्राप्त होऊ, इहलोक सोडून गेल्यानंतर. प्रत्यक्ष त्या देवाची भेट होते, मोक्ष होतो, स्वर्ग मिळतो, हे आम्हाला काही मान्य नाही. आम्हाला जे समोर दिसतं ते सत्य आहे, म्हणजे हे विश्व सत्य आहे. वेदांतामध्ये विश्व आभास सांगितलंय. हे सगळं खोटं आहे असं सांगितलंय. हे सत्य काही नाही असं सांगितलंय. पण हा असं म्हणतो की हे आम्हाला मान्य नाही. आमच्या डोळ्याला जे दिसतं, जे प्रत्यक्ष प्रमाण आहे, त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवतो. लोक काय सांगतात, ग्रंथांमध्ये काय लिहिलंय, आमचा याच्यावरती विश्वास नाही. अनुमानाचे वाक्य न म्हणू, असा उल्लेख फार हेतुपुरस्सर दासोपंतांनी केला. आता अनुमान म्हणजे काय? तर भारतीय दर्शनांच्या मधला आणि तर्कशास्त्रामधला एक पारिभाषिक शब्द आहे हा. भारतीय दर्शनांच्या पैकी एक चार्वाक दर्शन सोडलं तर बाकी सगळ्या दर्शनांच्या मध्ये ज्ञानप्राप्तीसाठी अनुमान हे एक प्रमाण म्हणजे ज्ञानप्राप्तीचं साधन मानलेलं आहे. तर हे अनुमान हे दर्शनशास्त्रातलं एक महत्वाचं प्रमाण असल्यामुळं त्यातली पारिभाषिक संज्ञा आपण थोडीशी समजून घेऊ. आता अनुमिती, हेतू, साध्य, पक्ष, सपक्ष, विपक्ष, व्याप्ती, पक्षधर्मता, परामर्श, उपाधी या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये अंतर्भाव होतो अनुमान या परिभाषेमध्ये. मग अनुमानाचे प्रकार कोणते? तर स्वार्थानुमान, परार्थानुमान. स्वार्थानुमान म्हणजे काय? तर मनामध्ये व्याप्तीचा निश्चय झालेला असतो, तो असतो. पण अशा वेळी पक्षावर हेतू दिसला की सध्याची स्वतःपुरती अनुमिती होते, त्याला स्वार्थानुमान असं म्हटलं. तर खरं म्हणजे या सगळ्या पारिभाषिक शब्दांचा अभ्यास असला तर हे लवकर कळतं. परार्थानुमान म्हणजे काय? तर दुसऱ्या व्यक्तीला हेतूवरून पक्षावर साध्य आहे याचा निश्चय करून त्याला द्यायचा असतो, तेव्हा प्रतिपादनाला परार्थानुमान असं म्हणतात. आता प्रतिपादन कोणकोणत्या अवयवांनी केलं जातं? तर ते पंचावयव वाक्यांनी केलं जातं. म्हणजे प्रतिज्ञा, हेतू, उपनय, निगमन या सगळ्या गोष्टींच्यामुळं ह्याचं प्रतिपादन केलं जातं. हा इतका क्लिष्ट विषय आहे की पुन्हा परार्थानुमानाचे आणखी काही प्रकार आहेत. केवलान्वयी, केवल व्यतिरेकी, अन्वय व्यतिरेकी. आणि अनुमानाचे आणखी जर इतर प्रकार सांगायचे तर पूर्ववत अनुमान, शेषवत अनुमान आणि सामान्यतो दृष्ट. आता याच्यामध्ये सुद्धा अनुमान म्हणजे काय याचा जर आपण विचार केला तर आपल्या शब्दामध्ये अंदाज आणि या अंदाजाचे अनेक अंदाज या अनुमान या परिभाषेमध्ये प्रचंड प्रमाणात येतात. आणि इतकी तर्क कठोरता, इतकी तर्क कर्कशता पुढे वाढत जाते की जसं एखाद्या सागरामध्ये किंवा नदीमध्ये भोवरा असावा आणि त्या भोवऱ्यामध्ये सामान्य जीव जर सापडला तर गटांगळ्या खात तो पातळाशी जाऊन मृतप्राय व्हावा अशी अवस्था त्याची होते. तसं हे अनुमान आहे. तत्वज्ञानातल्या या संज्ञांच्या मध्ये, पारिभाषिक संज्ञांच्या मध्ये अडकून पडल्यानंतर दासोपंत म्हणतात की सामान्य माणूस भांबावून जातो. बाबांनो, तर्क जंजाळ, तर्क बंबाळ, शब्द बंबाळ करू नका.
याला काही अर्थ नाहीये, हा नुसता काथ्याकूट आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात, सर्वथा उपमा न कवनाचे काही. अनुमान, उपमा ह्या सगळ्या गोष्टींचा तर्क लावून अभ्यास करण्यात वेळ घालवतायत हे लोक. कारण दिसे ते विनाशे, विनाशे विनाशे पुढती होणे नसे काही. जे दिसतं त्याचा विनाश होतो आणि विनाश पावल्यानंतर ते पुन्हा जन्माला येतं की नाही येत याचा विचार. जसं सागरामध्ये एकदा तरंग निर्माण झाला आणि तो जर निमाला तर तो पुन्हा जन्माला येतो का? पुन्हा पुन्हा तरंग उठतात का? त्याचं कारण काय? तर दुसरी कुठली एखादी वस्तू पडली तर ते पुन्हा नवे तरंग उठतील, पण जो पहिला तरंग होता तोच पुन्हा जन्माला येतो का? हा विचार जसा तर्क कर्कशतेकडे घेणार आहे, जाणार आहे, तसंच कारण ठाईचे ठाई त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी असे तरंग उत्पन्न होणारे, तर्क उत्पन्न होणारे आहेत, असं दासोपंत या ठिकाणी त्याचं समालोचन करते. आता हे पुढचं पात्र दुसरं बोलतंय. दासोपंत आम्हाला सांगतायत, एक म्हणती शून्यी आभासू भासला, आभावी शून्य संचले, संयोगी आत्मत्व वियोगी शून्यता मी पण शून्याकार झाले. पुढतो पुढती कवणा जन्मू के मरणे शून्यत्वा शून्यची आले, शून्या प्रतिकर्म हे मृषा शोषणी केले ते वायाची गेले. आता इथे दोन संकल्पना आहेत बघा, शून्य आणि आभास. शून्य आभासू भासला. दासोपंतांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. शून्य आभासू भासला. शून्य ही संकल्पना त्यांनी इथे सांगितलेली. शून्य या शब्दाचा अर्थ अभाव किंवा काहीच नाही. आता भिन्न भिन्न साधना पंथांच्या मध्ये हा शब्द भिन्न भिन्न भावांचा द्योतक आहे. म्हणजे वैदिक परंपरेमध्ये शून्य शब्द परमतत्वाचा निदर्शक मानलेला आहे. केवळ शून्य म्हणजे अभाव या अर्थानं माया आणि त्या शून्याच्या पलीकडचे सर्वात्मक एकमेवा द्वितीय महाशून्य म्हणजे परब्रह्म असा अर्थ आहे. बौद्ध मतातील शून्यवाद म्हणजे काहीच अस्तित्वात नाही आणि कशाचेही ज्ञान होऊ शकत नाही. पारमार्थिक सत्य म्हणजेच शून्य. याचा दुसरा अर्थ पारमार्थिक सत्य म्हणजे सुद्धा शून्य, पण त्या शून्याचा अर्थ उपाधी रहित अनुभव असे म्हणजे बौद्ध माध्यमिक मतामध्ये त्यांनी प्रतिपादन केलेले. योग साधनेमध्ये प्रारंभीच्या अवस्थेमध्ये हृदयाकाशामध्ये जो शब्द उत्पन्न होतो त्याला शून्य असं नाव आहे. आणि या अवस्थेमध्ये ब्रह्मग्रंथीचे छेदन होते. दुसरी अवस्था ही घटावस्था असते आणि तिच्यामध्ये जालंधर बंधद्वारा किंवा जालंधर बंधाच्या द्वारा विष्णू ग्रंथीचं छेदन होतं. आणि यावेळी विशुद्धाकाशामध्ये कंठस्थानी अतिशून्य शब्द निर्माण होतो. आणि तिसरा परिचय अवस्थेमध्ये भ्रूमध्याकाशामध्ये महाशून्य शब्दाची उत्पत्ती होते. किती शून्य आहेत बघा. हे वेगवेगळे शून्य आहेत. योग मार्गामधलं शून्य, बौद्ध मतामधलं शून्य, वेदांमधलं शून्य, तत्वज्ञान शून्य, महाशून्य म्हणजे परब्रह्म. म्हणजे इतके शून्य आहेत वेगवेगळ्या मतांमधले की दासोपंत एकाच्या तोंडी त्यांनी ते वाक्य घातलंय. ते म्हणतात
शून्य आभासू भासला. शून्य म्हणजे काही नाही. शून्य आभासू भासला, अभावी शून्य संचले. आणि असा शून्याच्या वेगवेगळ्या व्याख्या, वेगवेगळ्या परिभाषा या वेगवेगळ्या मतांच्या अनुसार आहेत. दासोपंत असं म्हणतात की शून्याप्रती कर्म हे मृषा सोसणी, केले ते वायाची गेले. या शून्याला समजून घेण्यासाठी हे सगळे किती धावपळ करतायत, किती सहन करतायत, किती कष्ट करतायत, किती कर्म करतायत. मृषा सोसणी, किती वृथा आहे हे सगळं. केले ते वायाची गेले. आणि हे सगळं त्या शून्याच्या शोधामध्ये, शून्य या संकल्पनेभोवती जे ज्या मतांचा वाद आहे, त्या वाद करणाऱ्या लोकांना दासोपंत म्हणतात, अरे हे समजून घेण्यासाठी किती गोंधळ घालताय तुम्ही, किती कर्म करताय, किती खटाटोप करताय आणि किती सोसताय. हे सगळं केलेलं वायाची गेले. म्हणजे एका बाजूला पासोडी लिहिणारा हा माणूस, पासोडीमध्ये तत्वज्ञान मांडणारा हा माणूस, पण या पदांच्या मधून तत्वज्ञानातली तर्क कर्कशता ही किती चुकीची आहे हेही ते सांगतायत. आता पुढे पुढे वेगळ्या मताकडे दासोपंत वळतात आणि एक तिसरं पात्र उभं राहतं. दासोपंत त्याच्या तोंडी शब्द घालतायत. दासोपंत म्हणतात, एक म्हणती शून्य शून्य ते सर्वदा, तया ते आभास काही. शून्य हे शून्यच आहे, त्याचा आभास कसा होईल? जे काहीच नाही ते असेल कसं? कारण असलं तर आभास होतो, जर जे नाहीच तर त्याचा आभास कसा होईल? या लागी पंचभूतांचे साकार जीव या देहा वेगळा आहे. देहाच्या वेगळा कोणीतरी देह आहे, देहाच्या वेगळा कोणीतरी हे पंचमहाभूतक आहेत. या लागी पंचभूतांचे. आणि जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला फळ प्राप्त होतं. नियंता कवणीची नाही. अहो देवबीव कोणी नाहीये, कोणी हे नियंत्रण करत नाहीये. तर काय आहे ह्याची संकल्पना? हा जो सांगतो तो काय म्हणतो की साकार जीव या देहा वेगळा, या लागी पंचभूतांचे. पंचमहाभूतापासून तयार झालेला हा जो देह आहे त्याच्यामधला जीव हा वेगळा आहे. आणि हा जीव आणि हा देह हे मिळून जसा कर्म करील तसं त्याला फळ मिळतं. आणि देवबीव पाप पुण्याचे काही हिशोब लिहित बसलेला नाहीये. अहो नियंताच नाहीये, देव नावाची गोष्ट नाही, नियंता कव्हणीची नाही, कोणीच नियंता नाही. तर जीव हाच स्वतःचा नियंता आहे. तोच आपलं सगळं कर्म करतो आणि त्याचं सगळं पाप पुण्य त्याचे कर्म ठरवतात. जसं त्यानं कर्म केलं तसं त्याला फळ मिळतं आणि त्यामुळं तो स्वतःच नियंता आहे. जीव हाच नियंता आहे, देवबीव काही नाहीये. स्वर्ग तोची मोक्ष. आणि यज्ञ यजन किंवा ज्या कोणत्या गोष्टीने स्वर्ग मिळतो तो स्वर्ग म्हणजेच मोक्ष आहे. येरू तो संसार. आणि हे जे इतर काही गोष्टी आहेत त्या म्हणजे प्रपंच आहेत. कर्मी नांदे दोही ठाईरे. कर्म हे सगळं करण्याला, सगळं प्राप्त होण्याला कारणीभूत ठरतं दोन्ही ठिकाण, दोन्हीसाठी. म्हणजे स्वर्ग मिळण्यासाठी आणि नरकासाठी या दोन्ही गोष्टीसाठी सुद्धा कर्म हे महत्व. कर्म नांदे, कर्म कारणीभूत आहे. इतका विचार एकाने मांडला की जीव महत्वाचा, ईश्वर नाही, ईश्वर नियंता नाही. जीव जे कर्म करतो तसं तो फळ भोगतो. त्याचा लेखाजोखा पापपुण्य लिहिणारा देवबीव कोणी नाही. स्वर्ग तोची मोक्षू येरू तो संसार. उत्तम कर्म करणं आणि उत्तम अशा प्रकारचा संसार हाच मोक्ष आहे आणि हाच नरक आहे. आणि वाईट वागाल तर हाच नरक आहे. व्यवहारू येथ आणि मग त्यानंतर दुसरा एक म्हणायला सुरुवात करतो.
चौथं पाचवं पात्र एक एक यायला लागलंय आता पुढे. विश्वकर्ता सर्वेश्वरू जीव तो नित्य संसारू अनादि सिद्ध दोघे तैसाची प्रपंच. भेदूची सत्य सर्वत्री व्यवहारू येत प्रमाण थोरले सत्य विश्व सर्वापरी महाप्रळयी ही परमाणुत्वे सर्व वर्ते ये नित्य अंबरी. विश्व सत्य आहे, जीव सत्य आहे, जे जे दिसतं ते सत्य आहे. अनादि सिद्ध दोघे, ईश्वर आणि जीव हे अनादि आहेत, अनादि सिद्ध आहेत, ते नित्य आहेत, ते नित्य वसतात आणि महाप्रळयानंतर सुद्धा परमाणुत्वे, परमाणूच्या अवशेषामध्ये, म्हणजे ज्याला आपण स्थूल आणि सूक्ष्म असं म्हणतो आपल्या पंचकरणामध्ये, अशा स्वरूपामध्ये ते उपस्थित असतातच. महाप्रलय झाल्यानंतर सुद्धा ते सर्व वर्ते नित्य अंबरी. आकाशामध्ये, आकाश पोकळीमध्ये हे सगळे नित्य स्थित असतात आणि परमाणु रूपानं, अत्यंत सूक्ष्म रूपानं ते असतात आणि ते नित्य असतात. ते कधीही मरत नाहीत. आता हा वेगळा विचार आहे बरं का एकाचा. आपण म्हणतो जीव मरतो, आत्मा चैतन्य आहे, आत्मा मरत नाही. हा असं म्हणतो ईश्वर आणि जीव हे दोन्ही अनादिसिद्ध आहेत, दोघेही मरत नाहीत, ते नित्य आहेत आणि महाप्रलयाच्या नंतर सुद्धा ते दोन्हीही परमाणु रूपामध्ये सिद्ध असतात, वर्ततात, त्यांचं अस्तित्व असतं. आता पुढचा आणखी एक बोलायला लागला. पाचवा इथे प्रवेश किंवा या प्रवेशामध्ये पाचवं पात्र म्हणतंय, एक म्हणती मायोपाधी सर्वेश्वरू अविद्योपाधी जीवात्मा उपाधिद्वयाचा मिथ्यात्वी केवळ कैचा ईशू कैचा आत्मा. जरी ते सत्य ब्रह्म तेची जीवेश्वरी सत्यवर्ते दोही ठाई प्रकृतीद्वयते विवर्तु जाणता अधिष्ठानी भिन्न काही. आता हा एक वेगळं मत इथे व्यक्त करतो. तो म्हणतो मायोपाधी सर्वेश्वर, सर्व विश्वाचा जो ईश्वर आहे त्याला मायेची उपाधी आहे आणि जीवाला अविद्येची उपाधी आहे. या उपाधी द्वयांच्या गोष्टीला तो खोटं ठरवतो. हे सगळं मिथ्या आहे म्हणतो. कशाचा जीव, कशाचा ईश्वर, कशाचा आत्मा, हे सगळं खोटं आहे. गुणव्यतिरेके पाहता अधिष्ठान वेगळे ते रूप नाम. रूप आणि नाम हे दोन्ही वेगळे आहेत, त्यामुळे त्यांचं अधिष्ठान वेगळं आहे. त्यांच्या उपाधी वेगळ्या असल्या, काहीही असलं तरी हे सगळं खोटं आहे, मिथ्या आहे. गुणधर्म, कर्म, शरीर ना भेद तिन्ही तया ब्रह्मा. ते असं म्हणतात की गुणधर्म, कर्म आणि शरीर या तिन्ही गोष्टींमध्ये भेद मानू नये, तेच प्रत्यक्ष परब्रह्म आहे. हा एक वेगळा विचार, हे एक वेगळं मत एकाने पुढे मांडलं आणि मग दासोपंत समालोचन करतायत. पुढचा आणखी जो कोणी बोलतोय त्याच्या संदर्भात ते म्हणतात, हा सहावा बोलतोय तो म्हणतो, सत्य वाचुनी सर्वथा भान असतासी नाही तरी जे सत्य ब्रह्म तेची जीवेश्वरी सत्यवर्ते दोन्ही ठाई प्रकृतीद्वय हे विवर्तु जाणता अधिष्ठानी भिन्न काही सत्ता भेदे सर्व ब्रह्म निरंजन भेदू नये कोठे काही ऐसा करिता वादू जन्मची लोटले. पुढचा एक जण म्हणतो की नाही, ईश्वर आणि ब्रह्म वेगळे आहेत, ईश्वर आणि जीव वेगळे आहेत, जीव आणि ब्रह्म वेगळे आहेत, जीव आणि शिव वेगळे आहेत. कोणी म्हणतं हे दोन्ही एक आहे, कोणी म्हणतं अत्यंत स्थूल प्रमाणात आणि सूक्ष्म प्रमाणात हे प्रलयानंतर असतात, कोणी म्हणतं हे नित्य असतात, कोणी म्हणतं जीव नित्य नसतो, ईश्वर नित्य असतो, कोणी म्हणतं यांना उपाधी आहेत, ईश्वराला मायेची उपाधी आणि जीवाला अविद्येची उपाधी आहे. आणि दासोपंत या सगळ्या चर्चेचं समालोचन करतात. ते म्हणतात की या उपाधिद्वयांचं मिथ्यत्व कोणीतरी सिद्ध करतंय आणि कोणी याचं सत्यत्व सिद्ध करतंय. कोणी असं म्हणतं की जरी ते
सत्य ब्रह्म, ते सत्य ब्रह्म संपूर्ण विश्वामध्ये तेच नांदतंय, त्याचंच अस्तित्व आहे. कारण सत्य वाचून सर्वथा सत्य नाही. कारण सत्य असेल, काहीतरी असल्याशिवाय काहीतरी दिसणार नाही. आणि आम्हाला ते काहीतरी दिसतं, याचा अर्थ काहीतरी आहे. मग हे तुम्ही असत्य कसं मानता? हे खोटं नाही. तर दुसरा असं म्हणतो की हा आभास आहे. जे सत्य आहे ते ज्ञान प्रकाशानं सत्य ज्ञान झाल्यानंतर स्वच्छ दिसतं. आणि जे सत्य ज्ञानानं स्वच्छ दिसतं, सत्य दिसतं, ते हे नाही आणि ते ब्रह्म आहे. आता यांचा हा वाद सुरू आहे, वादविवाद सुरू आहे. ब्रह्म, आत्मा, माया, जीव, शिव आणि या विश्वाचं अस्तित्व, गुणकर्म, गुणधर्म आणि शरीर यांच्या प्रकट होण्यामध्ये या सगळ्यांचा वाद सुरू आहे. कुणी जीवाचं आणि शिवाचं अस्तित्व मानतं, कुणी म्हणतं सगळ्यांच्या प्रती शिव आहे, जीव नाहीच. कुणी म्हणतं जीव आणि ईश्वर आहेत, कुणी म्हणतं जीवच आहे, ईश्वर नाहीच आहे. कारण जीव कर्म करतो आणि त्याची फळं भोगतो, ईश्वराचं काही काम नाहीये. ईश्वर नियंता नाहीच आहे, त्याचं काही कामच नाही, त्याचं अस्तित्वच नाही. आणि असा हा वाद रंगलेला आहे. आता बघा, आपण पहिल्यापासून जे बघितले ते 6 वाद, 5-6 वाद इथे सुरू आहेत. कोण कोण काय काय आपल्या आपल्या मतानी सांगतंय. कुणी ब्रह्मसूत्र अभ्यासलंय, कुणी वेद अभ्यासलाय, कुणी उपनिषदांचा सार काढलंय. आणि अशा प्रकाराने दासोपंत या सगळ्या प्रसंगाचं सूत्रधार होऊन समालोचन करतायत. आणि हे समालोचन हेच नाटक आहे. आजही आपण जेव्हा संगीत नाटकांची परंपरा बघायला जातो तर प्राचीन, म्हणजे त्याला फार प्राचीन म्हणता येत नाही, अलीकडचंच पण अर्वाचीन जरी असलं तरी सुद्धा पुराण नाटकांच्या मध्ये, पौराणिक नाटकांच्या मध्ये सूत्रधार नावाची एक गोष्ट असायची. तो अगोदर यायचा, तो निवेदन करायचा, नाटकाच्या बद्दल सांगायचा, पात्रांच्या बद्दल सांगायचा, कथेच्या बद्दल सांगायचा आणि मग तो निघून जायचा. मग ती पात्र रंगमंचावर यायची, ती पात्र सादर करायची, कथा, गीत, जे काही असेल. आणि मग जिथे विश्राम असेल, मध्ये जिथे आपण आपल्या भाषेत बोलायला गेलो तर जिथे ब्रेक, त्या ठिकाणी पुन्हा सूत्रधार येतो आणि कथा पुढे नेण्यासाठी ते कथानक कसं पुढे जाईल याची व्यवस्था तो करतो आणि तसं तो बोलत असतो. आता या ठिकाणी दासोपंत सूत्रधार झाले आणि सूत्रधार होऊन, समालोचक होऊन ते या चर्चेचा, या सभेचा अनुवाद आपल्याला करतायत, संवाद आपल्याला करतायत. ते सांगतायत की असं असं घडतंय, इथे सगळेजण जमलेत, नाना शास्त्रकार आहेत, मतवाद आहेत, आणि हा असं म्हणतो, तो तसं म्हणतो, तो असं म्हणतो, एक असं म्हणतो, दुसरा असं म्हणतो, तिसरा असं म्हणतो. आणि हे सगळे मतांतर दासोपंतांनी आपल्याला आता ह्या 5-6 लोकांच्या तोंडून सांगितले. आणि मग शेवटी दासोपंत असं म्हणतात आहे, ऐसा करिता वादू जन्मची लोटले. आणि असा तत्वज्ञानाच्या संदर्भातला, दार्शनिकांच्या संदर्भातला, आध्यात्मिक तत्वाच्या संदर्भातला, पंचीकरणाच्या पारिभाषिक संज्ञांच्या संदर्भातला हा जो सगळा वाद आहे, हा वाद करता करता जन्म लोटले, जन्म गेले, कित्येक जन्म लोटले, युगान युग लोटले, पण पुढे नाही संख्या जाण. दासोपंत म्हणतात आणखी किती जन्म जातील याची गणती नाही. हा वाद सुरूच आहे.
वेदांवरचा वाद आहे, वादांवरचा वाद आहे, मतांवरचा वाद आहे, तत्वांवरचा वाद आहे. दासोपंत म्हणतात या चर्चा इतक्या झाल्या, हे वाद इतके झाले की किती जन्म लोटले न कळे आणि पुढे किती जन्मांच्या संख्या आहेत न कळे. हा वाद सुरूच आहे. आणि म्हणून इथे व्यक्त करण्याची गोष्ट, सांगण्याची गोष्ट ही आहे की ते सद्गुरूंना सर्वश्रेष्ठ स्थानी मानतात आणि ते म्हणतात सद्गुरूचा संग जयासी घडला ते पावले यथार्थ ज्ञान. म्हणजे हे इतका वेळ जे काही वरची चर्चा दासोपंतांनी रंगवली ते यथार्थ ज्ञान नाही, ते चर्चार्थ ज्ञान आहे, रंगमंचीय ज्ञान आहे, मंचीय ज्ञान आहे. वादविवाद रंगवावा कसा, तो रंगेल कसा, या संदर्भीच यांचा बुद्धिवाद आहे. मग प्रत्यक्ष ज्ञानासाठी, प्रत्यक्ष सत्य ज्ञानासाठी, प्रत्यक्ष ब्रह्मज्ञानासाठी, प्रत्यक्ष परमज्ञानासाठी, प्रत्यक्ष मूल गाभ्यापर्यंत जाण्यासाठी दासोपंत वर्णन करतात सद्गुरूचा संग जयासी घडला ते पावले यथार्थ ज्ञान. नुसतं साळी कांडत बसायचं आणि त्याच्यातलं नुसतं भुसकट घ्यायचं आणि साळी टाकून द्यायच्या, तसं झालंय हे, असं ते म्हणतात. ते असं म्हणतात सद्गुरूंचा ज्याला संग घडला, सहवासानी जे ज्ञान मिळतं किंवा प्रत्यक्ष प्रमाणाने सद्गुरूंनी सांगितलेलं जे ज्ञान असतं ते ज्ञान ज्याला घडलं, ज्याला मिळालं, त्यांनाच फक्त यथार्थ ज्ञान मिळतं. योग्य, यथायोग्य, यथार्थ, अत्यंत योग्य अर्थी, प्रत्यक्ष योग्य अर्थ असणार, अत्यंत योग्य असणार असं ज्ञान त्यालाच मिळतं जो सद्गुरूच्या सहवासात. तयाचे निमते शास्त्राचे अनुवाद एकदेशी खंडज्ञान. सद्गुरूच्या मते काय आहे? हे शास्त्राचे विविध अनुवाद आहेत. एकाच पुस्तकाचा विविध भाषांमधून केलेला अनुवाद जसा असतो. कथा बदलेल का? तुमच्या भाषेमध्ये सांगते, कंटेंट बदलेल का? कंटेंट बदलणार नाहीये, पण शैली नक्की बदलेल. मी याला अनुवाद म्हणत नाही, तर मी याला भावानुवाद असं म्हणते. असं दासोपंत या ठिकाणी म्हणतात तयाचे निमते, त्याच्या त्याच्या मताप्रमाणे, त्याच्या त्याच्या भावनेप्रमाणे, त्याच्या त्याच्या मतीप्रमाणे असंही होऊ शकतं. शास्त्राचे अनुवाद एकदेशी खंडज्ञान, ब्रह्मसूत्राचं म्हणा, वेदांचा म्हणा, आमच्याकडे जी काही दार्शनिक आहेत त्यांचा म्हणा, या सगळ्यांचा जो अनुवाद आहे तो एकदेशी खंडज्ञान. ते अखंड आहे, एकदेशी आहे, सगळीकडे सारखं आहे, पण प्रत्येकाने व्यक्त होताना आपली आपली शैली प्रकट केली आहे. आता पहा, स्त्रियांच्या भाषेमध्ये थोडंसं बोलूया. सगळ्यांच्या घरी पुरणपोळी होते, सगळ्यांच्या घरी वडे होतात, भजे होतात, भाज्या होतात, सगळा स्वयंपाक होतो. पण एकीसारखा दुसरीचा स्वयंपाक आहे का हो? एकीची चव दुसरीच्या स्वयंपाकाला आहे का? नाही नाही. माझ्या आईच्या हातच्या पुरणाची पोळीची चव अन्य दुसऱ्या कोणाला नाही, तसं शांकर भाष्य आहे, त्याची चव दुसऱ्याला नाही. रामानुजाचार्यांची चव दुसऱ्या कोण, मध्वाचार्यांना नाही. तत्व एकच आहे, पुरणाची पोळीच आहे, पण ती तुमच्या हातची आहे, माझ्या हातची आहे, तिच्या हातची आहे, हिच्या हातची आहे, आणि पुरुषाच्या हातची तर आणखी वेगळी. हा म्हणजे मेनू एकच आहे, कंटेंट एकच आहे, पण करणारा वेगळा आहे की नाही? दासोपंत म्हणतात हेच असं आहे. काय आहे?
तयाचे मते शास्त्रत्वे अनुवाद एक देशी खंड ज्ञान. ते म्हणतात शास्त्र एकच आहे, एकदेशित्व आहे त्याला, ते एकच आहे, एकात्म आहे. पण प्रकटीकरणाच्या शैली या ज्या सगळेवर चर्चा करत होते ना, आता आपण बघितले ते 5-6 जण वेगवेगळ्या पद्धतीनं, तसे सगळे जण वेगवेगळ्या पद्धतीनं आपला अनुवाद मांडतायत. आपल्या स्वयंपूर्ण मताने, स्वयंप्रज्ञ विचारांनी, स्वयंप्रज्ञ तार्किक मीमांसेन, स्वयंप्रज्ञ चिंतनानं, स्वयंपूर्ण मननानं. गोष्टी त्याच आहेत, पण आपण एखाद्या गोष्टीवर जर चिंतन करत राहिलो सतत सतत सतत, तर काही आपल्याला वेगळं सुचल्यासारखं वाटतं आणि आपण त्याच्यावरती एक लेख लिहितो आणि आपण प्रसृत करतो की हा मी लिहिलेला लेख आहे. कशावर लिहिलंय हो? अद्वैत तत्वज्ञानावर लिहिलंय. कशावर लिहिलंय हो? द्वैत तत्वज्ञानावर. आणखी कशावर लिहिलंय? वेगवेगळे विषय. पण यापूर्वी कोणी लिहिलं नाही का? तर लिहिलंय की, अनेकांनी लिहिलंय. मग तुम्हाला का लिहावंसं वाटलं? लिहिण्याचा उद्देश काय? लिहिण्यामागची भूमिका काय? लिहिण्याचा हेतू काय? तर मला काहीतरी वेगळं सुचलंय, मला काहीतरी वेगळं म्हणायचंय. बरं, वेगळं म्हणायचंय म्हणजे तो विषय बदलून टाकायचा आहे का? नाही, विषय तोच प्रतिपादन करायचा आहे, विषय तोच आहे, तत्वज्ञान एकच आहे. पण मला वेगळं सांगावंसं वाटतंय, कारण वेगळ्या शैलीनं मी ते मांडणार आहे. प्रकटीकरणाची पद्धत निराळी, शैली वेगळी, आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं. असं सांगावंसं वाटणारे, शास्त्रार्थ करणारे अनेक पंडित होते आणि या अनेक पंडितांनी आपल्या आपल्या शैलीने ते प्रकट केले. मी त्या सगळ्या मतांच्या प्रवर्तकांचं मुद्दाम नाव घेत नाही या ठिकाणी, कारण ते दासोपंतांनी घेतलेलं नाही. शैव, वैष्णव, जैन जे जे काय असतील ते मतवाद, या मतवादांच्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला सांगितलं. आपण म्हणतो यांच्यामध्ये मूर्तीपूजा नाही, यांच्यात मूर्तीपूजा नाही, यांच्यामध्ये जीव आणि ब्रह्म, यांच्यात महानुभाव पंथात असं, चारवाकाचा विचार असा, वेगवेगळ्या दार्शनिकांच्या मध्ये हे विवरण आलेलं आहे. याचा खरं म्हणजे एक वेगळाच व्याख्यानाचा विषय हा होऊ शकतो. मी त्याचं मुद्दाम इथे विवरण करत नाही, कारण दासोपंतांना काय सांगायचंय, दासोपंतांची भूमिका काय, हे बघणं इथं महत्वाचं आहे आम्हाला. कारण हे वाद, हे मत तर आम्हाला दार्शनिकामध्ये मिळणार आहेत, ती सापडतील आणि तुम्ही वाचू शकता. पण म्हणण्याचा उद्देश असा, दासोपंत हे सांगतात की ज्याला सद्गुरूचा संग घडला, त्या सद्गुरूचा संग घडणाऱ्याला यथार्थ ज्ञान होतं. कारण सद्गुरू असं सांगेल, तयाचे निमते, तो असं सांगेल की शास्त्रार्थाचा हा अनुवाद आहे, वेगवेगळ्या लोकांनी केलेला आहे, पण ज्ञान मात्र एकदेशी आहे. पण ते खंड केलेलं आहे, वेगवेगळ्या खंडामध्ये आम्हाला प्रस्तुत केलेलं आहे, आमच्यासमोर प्रस्तुत केलेलं आहे. आणि दासोपंत शेवटच्या एका ओळीने याची सांगता करतात या नाटकाची. दिगंबर कृपा जया घडे, ते बा करीती त्याचे समाधान. असे गुरु कोण आहेत? तर ज्याच्यावरती प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय प्रभू कृपा करतात, तेच या सगळ्या मतांच्यावरचं समाधान करू शकतात. मतांच्या गलबल्यामध्ये गुंतू नको जीवा माणसा, त्यात तू जाऊ नको, त्याच्या जंजाळात जाऊ नको. फक्त दिगंबराच्या कृपेवरती आपलं लक्ष केंद्रित कर, आणि तुला जर ती लक्ष केंद्रित केल्यानंतर कृपा झाली तर आपसुकच तुला ते ज्ञान होईल आणि तू समाधान पावशील. अशा प्रकारचं समालोचन दासोपंत या पदामध्ये करतात. खरं म्हणजे पद खूप दीर्घ आहे, मी खूपच शॉर्टकट म्हणूया, अत्यंत संक्षिप्त असं फार विवरण, कारण एकेका मतावर जर विवरण करायला घेतलं, त्यातल्या एकेका शब्दावर विवरण करायला घेतलं तर काही दिवस चालणारा हा खरं म्हणजे ही प्रक्रिया आहे तत्वचिंतनाची. पण आपण थोडक्यात बघितलं की ही सभा भरलेली आहे विविध मतांची,
एक एक जण मत व्यक्त करतायत आणि दासोपंत त्याचं समालोचन करतायत. अशा प्रकारचं हे संगीत नाटक आहे. आणि हा एक नाटकाचा वेगवेगळे प्रवेश आणि एक अंक आहे असं म्हणता येईल. हे एक वेगळं नाट्य असलं पाहिजे एकाच पदाचं, असं मला स्वतःला वाटतं. किंवा काल जे आपण बघितलं त्यालाच त्याच्यानंतर त्याच्या पुढचं हे नाटक असलं पाहिजे. कारण कालही ही मतांची चर्चा आपण बघितली, पण ते कुमार होते आणि हे आज नाना शास्त्रकार असं म्हणतायत दासोपंत. म्हणजे विद्वान पंडित आहेत हे सगळे. म्हणजे त्याच्या पुढचं हे नाटक असलं पाहिजे, त्याच्यानंतर हे सादर होत असलं पाहिजे. असो, हा अंदाजाचाच भाग आहे खरं म्हणजे. मुख्य गाभा असा, मुख्य कंटेंट हे, मुख्य सांगण्याचा उद्देश असा की दासोपंतांची भूमिका ही सगळ्या वादांचा विचार करून सकल मत संप्रदाय समन्वय असं मला या ठिकाणी वाटतं. हरिहर यांचा समन्वय, द्वैत अद्वैत सगुण निर्गुण या सगळ्यांचा समन्वय दासोपंतांनी आपल्या संप्रदायामध्ये केला. आणि अशा संप्रदायाचे म्हणजे दक्ष संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून दासोपंतांच्याकडे बघावं असं संशोधनाअंती मला हे नक्की वाटतं. आज याच ठिकाणी थांबते. आपण उद्या नवीन विषयासह आता नवीन पदांच्याकडे वळूया. दत्तलीलांच्या काही पदांचा आपण विचार केला, तो आज विचार इथे संपवते. आणि उद्या एका वेगळ्या भावविश्वामध्ये आपण दासोपंतांच्या पदांचा समाचार घेऊया, वेगवेगळं चिंतन त्यांचं बघूया. आज इथेच थांबते. आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.